20,905 मधून आपल्याला 8,479 वजा करायचं. मग पहिल्यांदा एककावरून आपण विचार करू. 5तून आपल्याला 9 वजा करायचं, बरोबर, कमी करायचं. आपल्याकडे आहे 5, त्यातून 9 वजा होतील का? नाही, बरोबर. आपल्याला दशकावरून हातचा घ्यावा लागेल. पण दशकामध्ये आहे किती? 0. मग आपण कुठे जाणार? शतकाकडे. शतकामध्ये आहे किती? 9. तर इथून आपण एक हातचा घेतला इकडं, तर इथे किती शिल्लक राहतील? 8. इथे किती होतील? 10, बरोबर. आता इथं आपल्याकडे 10 झाले, तर या 10 मधला हातचा आपण याला देऊ शकतो. 10चा हातचा इकडे करा. इथे किती शिल्लक राहतील? 9 शिल्लक राहतील. इथे एक हातचा राहते, इथे झाले किती? 15. आता 9 नंतर पुढे 15 येईल, आपल्याला मोजायचं आहे. 10, 11, 12, 13, 14, 15. किती मोजले आपण? 6. हे दिले 6. आता 9तून आपल्याला 7 घालवायचे आहे. तुम्ही मोठं घेऊ शकता 9, आणि त्यातून आपण 5 आणि 2 7 वजा केले. शिल्लक किती राहिले? 2. चला ही वजा मी आता सांगतो. आता इथे 8तून 4 वजा, वरची जी संख्या आहे ती संख्या मोठी आहे, 8 आहे. आपल्याकडे 8 आहे, त्यातून 4 वजा होऊ शकतात की नाही? याचा विचार करा पहिल्यांदा. वरच्या संख्येतून खालची संख्या वजा होऊ शकते का? जर होत नसेल, वजा होत नसेल तर आपण हातचा घ्यायचा. जर वजा होते तर मग करून टाकायचं. आता 4च्या पुढे 8 मध्ये 8तून 4 गेले किती? 8तून 4 गेले 4. आता या इथे आता 0तून 8 वजा होतील का? मग आपण पुढच्या संख्येतून आपण काय करतो? हातचा घेतो. इथे 2 आहे, 2 इथे गेला. इथे किती शिल्लक राहतील? 1. इथे किती शिल्लक राहतील? 10. आता आपण 10 मधून 8 वजा करू शकतो. 10तून 8 गेले 2. आता इथे कोणतीच संख्या नाही, एकातून गेला 1. 12,426. समजलं?